तर इथे बघू शकता मस्तपैकी मी हा काशी भोपळा घेतलेला आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये बिया काढून घ्यायच्या आहेत। तर आता आपल्याला बिया काढून साईडला ठेवून छानपैकी जे तुकडे करायचे, जेवढे मिक्सरच्या कुकरच्या भांड्यामध्ये आपले हे तुकडे बसतील तेवढे तुकडे ह्याचे मी करून घेते। तर बघू शकता इथे 4 तुकडे मी असे करून घेतलेले आहेत आणि त्याचं साल आपल्याला आत्ताच काढायचं नाहीये। त्याचं साल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कसं काढायचं आहे ते। तर हे कुकरचे भांडे आहेत, तर छोटं भांडं मी खाली ठेवलंय आणि मोठं भांडं वरती ठेवलंय। तर ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाहीये। आपल्याला कुकरमध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। तर कुकरमध्ये हा अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर जे आपले कुकरचे डबे आहेत ते ह्याच्यामध्ये ठेवून आपल्याला 4 शिट्ट्या करून मस्तपैकी हा काशी भोपळा शिजून घ्यायचा आहे। तर आता आपला भोपळा शिजेपर्यंत इथं मी गूळ घेतलाय, हा गूळ पावशेर आहे। तर पावशेर गूळ मी घेतलाय, तर तो असा कट करून घेते। तर गूळ कट केलेला आहे आणि आपला इथं भोपळा पण मस्तपैकी शिजलेला आहे। तर आता गरम गरमच असताना आपल्याला भोपळा साईडला काढून घ्यायचा आहे चिमट्याने आणि गरम मध्येच आपल्याला ह्याचं साल काढून घ्यायचं आहे। तर आता व्हिडिओमध्ये बघाच मी ज्या पद्धतीने भोपळ्याचं साल काढते त्याच पद्धतीने भोपळ्याचं साल काढून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने साल काढल्याने एकदम सोपं आणि लगेच निघतं आणि बिना शिजवता भोपळ्याचं साल आपण काढलं तर लवकर निघत नाही। तर बघू शकता एकदम सोप्या आणि इझी पद्धतीने भोपळ्याचं साल निघलेलं आहे। तर तसंच त्याच पद्धतीने मी आता सगळ्या भोपळ्याचं साल काढून घेते। तर बघू शकता सगळ्या भोपळ्याचं मी साल काढलेलं आहे। तर आता गरम गरमच भोपळा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गरम भोपळ्याने गुळ पण लवकर वितळतो, म्हणून गरम भोपळा मी मस्तपैकी गुळामध्ये मिक्स करून घेते आणि सगळा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे भोपळ्यामध्ये। तर बघू शकता छानपैकी गूळ आणि भोपळा मस्तपैकी मिक्स झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला भगरचं पीठ घालून घ्यायचंय। तर आता ह्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचंय। जे आपण उपासाच्या भाकरी करतो ते पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि एकदम चिमूटभर सोडा टाकून घेते। जोपर्यंत पीठ घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मिक्स करत राहायचंय आणि छान असं कणिक मळून घ्यायचंय। तर मी इथं 1 वाटी पीठ टाकलेलं आहे आणि वरून परत अर्धी वाटी टाकलेलं आहे, म्हणजे 1 आणि अर्धी वाटी एवढं मला पीठ लागलंय। तर बघू शकता छान असं ह्याचं कणिक मळून झालंय। तर आता ह्याला थोडंसं तूप लावून आपण छानपैकी मळून घ्यायचंय। तर बघू शकता छानपैकी आपलं पुरीचं पीठ तयार आहे। तर आता आपण पुऱ्या लाटून घ्यायच्यात। तर सगळ्यात पहिले इथं मी 1 चपाती लाटून घेते, म्हणजे चपातीच्या आकारा एवढी आपल्याला याला पोळी इथं लाटून घ्यायची आहे।
तर हे भगरचं पीठ भाकरीचं असल्यामुळे चपातीसारखी त्याची फिनिशिंग येत नाही, साईडनी कडा अशा फाटल्यासारख्या दिसतात, म्हणून एका छोट्याशा डब्याने किंवा वाटीने असे छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्यात। तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम आकाराच्या आपल्याला ह्या पुऱ्या करून घ्यायच्यात। तर बघू शकता छान अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत। तर आता आपण पुऱ्या तळून घ्यायच्यात। तर तेल पण माझं मस्तपैकी गरम झाले आणि तेलामध्ये आता आपल्याला पुऱ्या सोडून द्यायच्या आणि तेलात पुरी टाकल्यानंतर ना असं झाऱ्याने आपल्याला हलक्या हाताने पुरीला प्रेस करत राहायचं, जेणेकरून आपली पुरी फुगेल। शक्यतो ह्या पुऱ्या जास्त फुगत नाही, पण तरी पण असा हलक्या हाताने झाऱ्याने आपल्याला या पुरीला केलं तर पुरी नक्कीच फुगते। तर बघू शकता किती छान अशी ही पुरी माझी मीडियम म्हणजे नॉर्मल अशी फुगलेली आहे। तर थोडासा कलर त्याचा चेंज होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे। तर बघू शकता मस्तपैकी उपासाच्या आपल्या पुऱ्या गोड पुऱ्या। तर छान अशी ही उपासाची आपली गोड पुरी तयार झालेली आहे, किंवा ह्याला उपासाच्या घाऱ्या सुद्धा म्हणू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी घरी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। धन्यवाद।